आजच्या या विशेष सभेमध्ये ज्या 12 समितीच्या ज्या घोषित झालेल्या आहेत त्याच्यात मुख्यतः स्थायी समिती सुद्धा आहे, परिवार समिती आणि त्यासोबतच बाकी 10 विशेष समित्याचे आज इथे आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. महिलांचं आम्ही स्वागतच करतो. परंतु 27 नावं आता या समितीमध्ये द्यायचे होते आणि आमच्या त्यातले सर्व जवळपास महिला आम्ही त्याच्यात समावेश केलेला आहे. उत्तर, दक्षिण, मध्य, दक्षिण पश्चिम आणि सर्वच विभागातून सर्व समतोल असं राखून सर्व सभासदांची त्यात नाव टाकलेलं आहे. महिना झालेला आहे, जवळपास नगरसेवक आलेले आहेत. नागपूरच्या समस्या तुमच्याकडे येते, तुमच्याकडे विरोधी पक्ष कसं बघता याला की काय काय समस्या आहे, कोणत्या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी? एक महिना होऊन गेला आणि जवळपास बरेचसे नगरसेवक हे नवीन आलेले आहेत आणि 4 वर्षाच्या प्रशासक काळानंतर जेव्हा नगरसेवकांना आपल्या प्रभागामध्ये जायची जेव्हा संधी आली तर जनतेला सुद्धा मतदारांना सुद्धा नगरसेवकांकडनं अपेक्षा आहे आणि सगळ्याच प्रभागामध्ये सगळ्यात जास्त मोठी समस्या जर असेल तर साफसफाईच्या कर्मचाऱ्यांची. कारण की साफसफाईचे कर्मचारी प्रभागामध्ये बिलकुल निवडकच प्रत्येक प्रभागामध्ये असल्यामुळे लोकांची जी ओरड आहे किंवा त्या परिसरामध्ये ज्याप्रमाणे साफसफाई व्हायला पाहिजे आहे ती होत नाही. कचऱ्या गाड्या ज्या आहे ह्या लोकांची दैनंदिन गरज आहे त्याने मी जात नाही आणि सर्व मुख्यतः म्हणजे पिण्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे आज अजून उन्हाळा सुरू व्हायचाच आहे परंतु पिण्याच्या पाण्याची जी किल्लत नागरिकांना एक तास सुद्धा पाणी मुबलक मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी गढूळ पाण्याच्या समस्या आहे. या सर्व समस्या प्रामुख्याने आज सर्वच नगरसेवकांना प्रामुख्याने फेस करावा लागत आहे. आपले एक नगरसेवक आज झाडू घेऊन सभागृहात आले, त्यांना जाऊ दिले नाही, त्यांनी खंत व्यक्त केली आणि जोपर्यंत सफाई आणि कचऱ्याच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत त्यांनी तीच वेशभूषा धारण केल्याचा प्रण घेतलेला आहे. काय म्हणतात? नाही, या संबंधित आम्ही सर्वच नगरसेवक आणि माननीय महापौरांना आणि आयुक्तांना तशी आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे. कारण की या शहरामध्ये जी प्राथमिकता आहे किंवा लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या सर्वप्रथम पूर्ण व्हायला पाहिजे आणि जर येणाऱ्या दिवसामध्ये आज आमचे नगरसेवक शैलेश पांडे जे इथे झाडू घेऊन आलेले आहे येणाऱ्या दिवसामध्ये किंवा पुढच्या सभेपर्यंत जर त्या सर्व समस्याचं जर निराकरण झालं नाही पुढल्या सभेमध्ये सर्वच नगरसेवक ह्या रूपामध्ये आम्ही इथे येऊन आक्रमकतेने ही भूमिका मांडणार आहे.